येतो की या प्रेमाची उतराई त्याच ताकदीने हा ओमराजे करेल, कारण हा कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचा पोरगा आहे, छावा आहे बाबानो, शब्दाला कधी खाली जाऊ देणार नाही। मी तुम्हाला अतिशय बारकाईने बघतोय, मी अनेक राजकीय माणसं बघितले, मी खरंच माझं नशीब समजतो की लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांबरोबर मला जवळून त्यांना बघता आलं की एक मुख्यमंत्री असलेला माणूस कशा पद्धतीने काम करू शकतो हे मी स्वतः जवळून बघितलं। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना सुद्धा मी अतिशय जवळून बघितलं की माणसं लोकनेते असंच होत नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनाही जवळून बघता आलं, अनुभवता आलं। आणि साहेब माझं निरीक्षण येऊन थांबलं की तुमच्याजवळ मी अनेक कार्यक्रमात बघितलं की नावानिशी त्या माणसाला हात मारतो आणि कार्यक्रम कुठला का असना, मी कधीच कुत्रा लागले मागं लागल्यासारखं कार्यक्रम केलेला बघितलं नाही मी त्यांना, एकदा बी नाही। पाठी टाकायचं काम कळत नाही। वास्तुशांतीचा कार्यक्रम असू द्या, लग्नाचा कार्यक्रम असू द्या, त्याच्या कुटुंबातला एक ज्येष्ठ सदस्य जितका त्या ठिकाणी लक्ष देऊन काम बघतो त्या कार्यक्रमाचं, त्याच्यापेक्षा एक काकण पुढे जाऊन साहेबच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा वावर असतो मी अतिशय बारकाईनं बघितलं। आणि मग माझ्या लक्षात आलं की एक माणूस कुठल्याही पक्षाची ताकद सोबत नसताना अक्षरशः वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या हा कार्यकर्त्याच्या जोरावर या भागातून 7 गाव गेले साहेब राजकारणी माणसाकडे बघत असताना बाहेरच्या लोकांना वाटते फार हे काय आमदार आहेत, खासदार आहेत, वैयक्तिक आयुष्य त्या माणसाला काहीच राहत नाही। सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण हा त्या सामान्य माणसासाठी आणि त्या कार्यकर्त्यासाठी जेव्हा माणूस खर्ची घालतो, मला वाटतं त्यावेळेस साहेबासारखं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जन्माला येतं हे आवर्जून मला या ठिकाणी नमूद करावं लागेल। साहेब मी शब्दाचा फार पक्का आहे, तुम्ही बघितलं आम्ही लहान आणि राजकारणात आहे तुमच्यापेक्षा, पण एखादा शब्द दिला तर मग जीव गेला तरी 72 पण शब्द माघारी फिरवणार नाही। आज मी एवढं सांगतो साहेब की ज्या माणसाला शब्द दिला, ज्या माणसाला मी कुठल्याही किमतीत मी तो शब्द मोडत नाही। आणि मी खात्रीनं सांगतो साहेब की आपण कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे मित्र आहात, आपला अधिकार वडिलकीचा आहे। निश्चित मी आपल्या मुलाच्या वयाचा असणार आहे, काही चुकलं तरी वडिलकीच्या नात्यानं तो अपराध तुम्ही पोटात घेऊन मोठ्या मनानं त्या ठिकाणी मला माफ केलंय आणि मोठ्या ताकदीनं आज तुम्ही माझ्या पाठीमागे उभारला, मी त्याच्याबद्दल सुद्धा आपला मनापासून आभार व्यक्त करतो। आज मी येतोय आता कारण साहेबांचं भाषण मला सुद्धा ऐकायचंय। तुम्हाला सांगतो मी विधानसभेत आमदार होतो, मी जेवढं विधानसभेत बसत नव्हतो, सोपल साहेब लॉबीत आले की आमचा सगळा विधानसभा लॉबीतच भरायची। मला वाटतंय साहेब ज्यांची भाषणं ऐकावी अशी फार कमी माणसं राहिलीच नाही, मी तर म्हणतो राहिलीच नाही। आता अख्ख्या महाराष्ट्रात आवर्जून भाषण कुणाचं ऐकत असेल तर मला वाटतं सोपल साहेब एकमेव व्यक्ती राहिली। तुम्ही जर ती युट्यूब ही बघत नसताल
तुम्ही बघा तुमच्या भाषणाला किती व्ह्यूज आहेत. आज ह्या वयात सुद्धा तरुण माणसं आम्ही बघतो. फार कोण राहिलं नाही साहेब, फक्त तुम्ही. त्यामुळे निश्चित तुमच्या भाषणाची आतुरता आहे. आता मी बार्शी तालुक्याच्या बाबतीत निश्चित आहे साहेब, पण तुमच्यामुळं सगळ्या चिन्हावर लढायचा अनुभव आहे साहेब. काय काळजी करायची काम नाही. त्याला वचन देतो की जे सहकार्य, जी ताकद, जी माया, जी प्रेम, जो विश्वास तुम्ही या ओमराजेवर व्यक्त केलाय, त्याच्या दुपटीनं त्या ठिकाणी ओमराजेची परतफेड होईल एवढं मात्र मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो. आणि बांधवानो साहेब, एकच विषय सांगतो, मी माझ्या आयुष्यात राजकारणात ना कधी पक्ष बघितला, ना व्यक्ती बघितला, ना जात बघितली, ना धर्म बघितला, ना मला गाव प्लस आहे का बघितलं, मला गाव मायनस आहे का बघितलं, काहीच बघितलं नाही साहेब. आपल्याकडं काम आलंय, आपण त्याचं काम करायचं, ह्याच भावनेतनं मी काम केलंय साहेब. कधीही भले तुम्ही माझ्या विरोधात जरी काम केलं असं तरी ओमराजेकडनं तुम्हाला कधीही मला एकाने मी म्हणावं की एक शब्दानं तरी तुम्हाला माझ्या वागण्यात आणि बोलण्यात फरक दिसला का? कधीच नाही. आणि साहेब ही प्रेम त्याच्यामुळंच कमावलंय. आणि आपल्याला खात्री देतो की या प्रेमाची उतराई त्याच ताकदीनं हा ओमराजे करेल, कारण हा कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचा पोरगा आहे, छावा आहे बाबानो. शब्दाला कधी खाली जाऊ देणार नाही.